तुला मी काय सांगितलं होतं? मी सूर्य उगवण्याच्या आत उठतो. सो जवान एक साथ खडे हो जाय, खडे हो. म्हणजे काय? म्हणजे अगं उठून उभी राहा. तिथे नाही ग, इथे 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 उभी राहा. हा जवान एक साथ बाय मुडेंगे, बाय मुठ. काय? म्हणजे अशी वळ, हे बघ अशी. हा हा एक साथ जवान एक साथ बाथरूम की तरफ जाओ. एक दो एक, एक दो एक, एक दो. एक मिनिट, आतमध्ये मी एकटी जाणार आहे. जवान बाथरूम के अंदर अकेले जाओ जाओ. आज आज माझा दिवस आहे आणि मी हिला पटवून देणारच की माझी लाईफस्टाईल किती परफेक्ट आहे ते. मधुचंद्र म्हणजे तुझं हे सगळं, हे जॉगिंग, ही शिस्त, हे वर्कआउट, हे नाही रे. या सगळ्यात आपला मधुचंद्र अजिबात वर्कआउट होत नाही. कळतंय का तुला? अरे वा, आज पहिल्यांदाच आपण ज्या कामासाठी आलोय त्या कामाबद्दल बोलतीयस. नशीब, नाहीतर मधुचंद्राचा संपूर्ण आठवडा असा लोळून काढला असतास तू आळशासारखा. एक 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 मिनिट, ह्याला आळस असं नाही, आराम करणं असं म्हणतात. हेच ते हँड ग्रेनाइड काय आणि हात बॉम्ब काय, दोघांचंही काम एकच, विध्वंस. आणि आळसामुळे माणसाचा विध्वंसच होतो. तू काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. अरे मी मूर्खासारखं बोलतो? मी तुला म्हणतो की फक्त शिस्त लावायची आहे मला. त्याचा जो अतिरेक चालला तो मला पसंत नाहीये. शिस्तच नाहीये कोणाला. सर, अरे काय हे? मी आता काही मेजर नाही, शिवाय हे आर्मी ऑफिसही नाही. पण मी अजूनही तुमच्यासाठी तोच जवान आहे सर, आणि तुम्ही माझे सर आहात. रिलॅक्स जवान, रिलॅक्स. मी सुद्धा इथे फिरायला चालू आहे बायको बरोबर. तिचा इथे कुठला तरी सेमिनार आहे. तुला इथे पाहिलं आणि मग तुला भेटायला आलो. मॅडम कुठे आहेत? अरे आता आमचं वय झालं, शिवाय बरोबरच फिरायला पाहिजे असं आमच्यावर काही बंधन नाहीये. काय रे, तू इथे हनीमून साठी आलायस ना? हो सर. मग तुझी बायको कुठे आहे? ती सर 100% विक्रम असणार हा. आता आला असेल माफी मागायला. मी अजिबात नाही माफ करणार त्याला. तुला माफ करायचे कंटाळा आला. अरे मॅम, तुम्ही? प्रॉब्लेम आहे सर. सीमा म्हणजे माझी बायको अत्यंत लाडात वाढलेली, आळशी, प्रचंड आळशी, शिस्तीचा कंटाळा. म्हणलं लाडात वाढलीये म्हणून कदाचित आळशी असेल. म्हणलं आपण प्रयत्न करूया, आपण शिस्त लावूया तिला. पण काही फायदा झाला नाही सर. माझ्या एकदम विरुद्ध आहे, विरुद्ध. तो बघा ना, हेकाच सोडायला तयार नाही आपला. जो शिस्तीचं भूत घेऊन बसलाय डोक्यावर, अजिबात बदलायला तयार नाही. अच्छा, मग मला सांग, तू किती बदललेस त्याच्यासाठी? आपली लाईफस्टाईल दुसऱ्यावरती लादून त्याची लाईफस्टाईल परफेक्ट करण्याचा खटाटोप करण्यापेक्षा दोघांनी मिळून एकमेकांसाठी परफेक्ट लाईफस्टाईल तयार करणं हे जास्त महत्वाचं असतं.
बेटी. चहा झाला की फ्रेश हो, आपण नाश्ता करायला जाऊ खाली. बस. काय झालं? आय एम सॉरी. का? चुकलं माझं. मी माझी लाईफस्टाईल तुझ्यावर लादण्याचा प्रयत्न केला आणि हे विसरूनच गेलो की तुझी एक लाईफस्टाईल आहे, जगण्याची पद्धत आहे, सवयी आहेत आणि ज्या इतकी वर्ष तुझ्या आहेत, ज्याचा आदर मी करायला हवा होता. गप रे, ती चूक मीही केलीच ना. आपण दोघेही चुकलोच. पण आता मी ठरवलंय, मी तुला बदलायचा प्रयत्न नाही करणार. तू जसा आहेस तसा आवडतोस रे मला, पण मी बदलेन तुझ्यासाठी. नाही, आता तू मी असं काही नाही. आपण दोघंही बदलायचं एकमेकांसाठी. यांना जे समजलंय ते आपल्यापैकी प्रत्येकाने समजून घेतलंच पाहिजे. खास करून ते ज्यांचे 2चे 4 लवकर होणार आहेत. काय आहे की नातं हे 2 लोकांचं असतं, 2 मनांचं असतं. त्यात मी, माझं, मला असं काही नसतं. त्यात आपण, आपलं, आपल्यासाठी असं असतं.